गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपलं या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. तर आज आपण जी आपली सिरीज आपण जी कंटिन्यू केली आहे, इयत्ता 10वीचं सायन्सचा पार्ट सेकंड हा आपला कव्हर करण्याचं चालू आहे. तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 6 जो पार्ट सेकंडचा आहे ॲनिमल क्लासिफिकेशन यातला पार्ट 1 आपण कव्हर केला आहे. आज आपण पार्ट सेकंडमध्ये जे राहिलेले जे टॉपिक आहे ते आपण बराचसा तो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग कोणकोणते टॉपिक बघायचे तर क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता जी न्यू सिस्टीम आहे त्याचं क्लासिफिकेशनची जे क्रायटेरिया आहे, कोणकोणते क्रायटेरिया घेतलेत तर ते आपल्याला काय करायचे यामध्ये आपल्याला बघायचे. त्यामध्ये पहिला जो क्रायटेरिया आहे ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. जो बरेचसे टॉपिक यामध्ये दिलेत बघा. तर आपण जर बघितलं ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन हा पहिला, नंतर दुसरा जो टॉपिक आहे तो आहे बॉडी सिमेट्री, नंतर तिसरा आहे जर्म लेयर्स डायप्लोब्लास्टिक अँड ट्रायप्लोब्लास्टिक म्हणजे जर्म्स लेयर्स, आणि नंतरचा डी आहे तो बॉडी कॅव्हिटी म्हणजे क्लासिफिकेशनसाठी त्या शास्त्रज्ञांनी, आणि शेवटचा आहे जो बॉडी सेगमेंटेशन. असे हे टॉपिक या क्लासिफिकेशनमध्ये या शास्त्रज्ञांनी घेतलेत. आणि प्रत्येक आता बरेचसे आपल्याला फायलम बघायचे, याच्या पुढं जवळजवळ 10 ते 11 फायलम यामध्ये दिलेत. तर ते आपल्याला बघायचे. एक मिनिट. खाली आला इथे. ओके. तर बघा आपण आज यामध्ये सुरुवात करणार आहे. तर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता बघा ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन हा पहिला टॉपिक जो आहे तो प्राण्यांच्या क्लासिफिकेशनसाठी घेतला आहे. आता यामध्ये आपण जर बघितलं बॉडी ऑफ ॲनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. आता प्रत्येक सजीवाची जी बॉडी ही कशाने बनलेली असते, ही पेशीने बनलेली असते, हे आपल्याला माहिती आहे. इन केस ऑफ मल्टी सेल्युलर ॲनिमल्स many cells are performing different function in their body, while in unicellular animals as their body is made up of single cell, all functions are performed by same cell. तर इथपर्यंत जर बघितलं आपण तर मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर जे ॲनिमल्स आहे याच्यात जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय तर मल्टीसेल्युलरमध्ये बरेचसे पेशी असतात आणि ते एकत्रितपणे काय करत असतात, बरेचसे फंक्शन ते कार्य पार पडत असतात, ते फंक्शन त्यांचं क्रिएट ते करत असतात. परंतु युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे त्यामध्ये फक्त काय असते, सिंगल सेल अँड ऑल व्हायटल फंक्शन दिज आर कॅरिड आउट थ्रू सिंगल सेल. द बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल इज रेफर्ड ॲज प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. आता बघा ज्या ॲनिमलची ज्या ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे ती जर युनिसेल्युलर ॲनिमल जर असेल तर त्याला काय रेफर केलं जातं, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. फिलिंग द ब्लँकसाठी येऊ शकता. बॉडी ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल्स इज रेफर्ड ॲज अ प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. हे लक्षात ठेवा. जीवद्रव्य स्तर याला म्हणतो आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेडला. आता इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म, जर बघा जर बॉडी ही त्या ॲनिमलची मल्टीसेल्युलर असेल तर इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म, जर ऊती जर तयार झाले नसतील, देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज सेल्युलर ग्रेड. आणि त्याला काय म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड ॲज दी सेल्युलर ग्रेड. इथं हा जो आहे पहिला पॉईंट इथं येईल प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड, आणि इथं हा जो आहे तो दुसरा येईल. तर जे मल्टीसेल्युलर आहे परंतु त्यामध्ये काय तयार झालेलं नाही आहे तर टिश्यूज, परंतु त्या फक्त पेशी, तर त्याला काय म्हणायचं, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. आणि एक्झाम्पल त्याचं दिलेलं आहे तर फायलम पोरिफेरा, जे आपण तुम्हाला मी चार्ट जो पाठ करायचं सांगितलं बघा पहिल्या व्हिडिओमध्ये, तो पाठ करून घ्यायचा आहे. तर त्यामधला जो संघ आहे पहिला तर तो पोरिफेरा. तर त्याला आपण काय म्हणतो, रंध्रीय म्हणतो. ज्या प्राण्यांच्या शरीरावर छिद्र असतात
तर ते पोरिफेरा. नंतर इन केस ऑफ सम ॲनिमल्स cells come together to form tissues with the help of which all the body functions are performed. Such animals show cell tissues grade organizations. आता बघा, ज्या प्राण्यांचे सेल्स कम टुगेदर म्हणजे ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये पेशी एकत्र येतात आणि काय तयार होतात, टिश्यूज तयार होतात आणि विथ द हेल्प ऑफ विच ऑल बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म, आणि त्याच्या सहाय्याने, त्या ऊतीच्या सहाय्याने सर्व जी कार्ये ही काय केली जातात, पार पाडली जातात. अशाला काय म्हणतात, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. म्हणजे असे 3 ऑर्गनायझेशन आपल्याला भेटले. हा तिसरा एक्झाम्पल ॲनिमल्स फायलम निडारिया. तर हा एक संघ आहे जो सेल टिश्यू जो आहे, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये निडारिया. नंतर दुसरा जो आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये, तर तो पोरिफेरा, रंध्रीय ज्याला आपण म्हणतो. आता फ्लॅटवॉर्म्स, आता चपटे जे कृमी आहे फ्लॅटवॉर्म्स शो टिश्यू ऑर्गन्स ग्रेड ऑर्गनायझेशन. आता हा एक चौथा दिलाय, चौथा पॉईंट. तर ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. इन दिस टाइप ऑफ ऑर्गनायझेशन टिश्यू आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म सम ऑर्गन्स, हावेवर कंप्लीट ऑर्गन सिस्टीम आर नॉट फॉर्म. बघा, तर पूर्ण अशी ऑर्गन सिस्टीम तयार होत नाही, तर काय तयार होतं ते सांगितलंय. ऑर्गनाइज्ड टू फॉर्म सम ऑर्गन्स, काही अवयव यामध्ये काय होतात, तयार होत असतात. अशा पद्धतीने हे आपण बॉडी बघितलंय. आता पुढं आता एक आकृती दाखवली. या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचे, यामध्ये नावं हे द्यायचे. आता बघा, सुरुवातीला काय आहे, इथं ब्रेन आहे, नंतर माउथ, इथं काय असेल तो हार्ट्स असेल, लंग्स असेल, नंतर हे जो येतो लिव्हर ज्याला म्हणतो आपण, हे हँडचे मसल्स आहे, नंतर मांडीच्या हाडाला काय म्हणतात ते थिमर वगैरे काय असेल ते थाय. तर हे नावं द्यायचे, हा पूर्ण करायचं आहे. आता यामध्ये बघा बॉडी ऑब्झर्व. आता निरीक्षण करा, काय निरीक्षण करायचंय, बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमन हॅज बीन शोन इन दी फॉलोइंग फिगर. आता मानवाची बॉडी ऑर्गनायझेशन दाखवली मानवाची, तर यूज ॲप्रोप्रिएट लेबल्स, आणि त्याला काय करायचं आहे, ॲप्रोप्रिएट लेबल वापरायची. विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी, आणि मानवाच्या शरीरात कोणकोणते ऑर्गन्स प्रेझेंट असतात ते सांगितलं आहे. आता बी साईड दी 4 टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. आता 4 टाईप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन यावरती प्रश्न येऊ शकतो बरं का 2 मार्काला. तर गिव दी टाईप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. तर आपण 4 बघितले तर पहिल्या पॅराग्राफमध्ये, तर ते 4 व्यवस्थित करून घ्यायचे. कोणत्याला सेल्युलर बॉडी ऑर्गनायझेशन आहे किंवा टिश्यू बॉडी ऑर्गनायझेशन आहे, तर ते बाकीचे 4 बघून घ्या. आता above remaining all animals show organ system grade organizations in which different organs are joined together to form organ system to perform specific function. Example crab, frog, human. हे एक सांगितलंय त्यामध्ये. तर त्यामध्ये above remaining all जे सर्व आहे, आता हे 4 सोडून जे राहिलेले जे सर्व प्राणी, रिमेनिंग ऑल ॲनिमल्स, दे शो ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. तर ते कोणती ऑर्गनायझेशन दाखवतात, तर ग्रेड ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. हा एक 5वा आहे जे राहिले, आणि त्यामध्ये कोण कोण येतं तर ते सांगितलं आहे का. 2-3 उदाहरणं पाठ करून घ्यायचे. तर क्रॅब, फ्रॉग असेल आणि मानव. तर हे सर्व कशामध्ये येतात, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये. आता नंतरचा दुसरा घटक आहे जो ॲनिमलचं क्लासिफिकेशनसाठी धरला जातो. 1 मिनटं. हां, तर बघा, आता टेक दी पिक्चर्स ऑफ ह्युमन बॉडी अँड अमिबा अँड ट्राय टू टेक इमेजनरी सेक्शन थ्रू स्पेसिफिक प्लेन ऑफ देअर बॉडी सो ॲज टू गेट टू इक्वल हाफ्स. आता सिमेट्री म्हटलंय, सममिती ज्याला म्हणतो आपण, बॉडी शारीरिक सममिती. आता काय करायचंय, पिक्चर घ्यायचंय, चित्र घ्यायची मानवाच्या शरीराचं आणि अमिबाचं, आणि काय करायचंय, ट्राय टेक इमॅजिनरी सेक्शन थ्रू स्पेसिफिक प्लेन ऑफ देअर बॉडी सो ॲज टू गेट टू इक्वल हाल. 2 भाग त्याचे होतील असं सेक्शन घ्यायचंय. व्हॉट डीड यू ऑब्झर्व, तुम्हाला काय बघायला मिळेल. तर आता इथं एक दाखवलंय बघा. तर यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, आता याचं सरळ जर इथून जर आपण रेष मारली यामधून,
बरोबर काय होतात, सरळ असे दोन भाग होतात बघा यामध्ये. ठीक आहे, म्हणजे दोन्ही बरोबर, दोन हात दोन्ही बाजूला, दोन डोळे दोन्ही बाजूला आणि दोन्ही हे पाय पण काय दोन्ही बाजूला. म्हणजे अशी पद्धतीने काय करायची, सिमेट्री दोन भागात त्याचं काय होईल, वर्गीकरण होईल हे दाखवायचं आहे. आता व्हॉट डिड यू ऑब्झर्व, आपल्याला काय सिमेट्री त्यामध्ये दोन भागात त्याचं विभागणी झालेली आपल्याला आढळेल. तर इमेजनरी सेन्स, इफ body of any animal is cut through imaginary axis of body, it may not produce two equal halves. काही मध्ये काय होईल, दोन भाग होतील आणि काही मध्ये दोन भाग इक्वल होणार नाही. डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल बॉडी. मग यावर अवलंबून असणार आहे. तर तिथं वेगवेगळ्या काय सिमेट्रीज आहे. त्यामध्ये आता पहिलं जो सिमेट्रीचा प्रकार आहे तो एक सांगितला आहे, तर तो आहे हा asymmetrical body. आता in case of such a body there is no any such imaginary axis of body through which can get two equal halves. Example amoeba, paramecium and some sponges. तर यांचे काय होणार, यामध्ये दोन इक्वल भाग होणार नाही किंवा समान आपल्याला कुठंच भाग आपल्याला मिळणार नाही. तर अशाला काय म्हणतो आपण, असिमेट्रिकल बॉडी असं म्हणतो. त्यांचे दोन भाग कधी त्यामधून कुठूनही आपण जर ॲक्सिस घेतला तर त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये, त्या ॲनिमलच्या शरीरामधून दोन भाग होणार नाही. म्हणजेच कॅनॉट गेट टू इक्वल हाल्फ्स असं म्हटलं तरी चालेल. तर त्याला काय म्हणायचं आहे, असिमेट्रिकल बॉडी. आणि त्याचे एक्झाम्पल आहे अमिबा आणि पॅरामेशियम. नंतर आता दुसरं आहे रॅडियल सिमेट्री. आता रॅडियल सिमेट्री म्हणजे काय बघा, अर्य सममिती म्हणतो आपण त्याला, अर्य. इन दिस टाईप ऑफ बॉडी, आता या प्राण्यांचं जे शरीर आहे, in this type of body, if imaginary cut passes through central axis but any plane of body, it gives two equal halves. Example starfish. आता बघा, तर in this type of imaginary cut passes through central axis, बघा मध्यातून जर हा ॲक्सिस जर जात असेल, बट एनी प्लेन ऑफ बॉडी, कोणत्याही प्लेनमधून बॉडीचे जर आपण रेषा ओढली तर दोन भाग होतात. या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास दोन समान भाग पडतात. उदाहरणार्थ काय, स्टारफिश. लक्षात ठेवा याची जी सिमेट्री ती कोणती आहे, रॅडियल सिमेट्री. इन केस ऑफ ॲनिमल देअर आर 5 डिफरंट प्लेन्स. बघा स्टारफिशचं जर बघितलं आपण तर पाच काय, त्याचे 5 ॲक्सिस असे की जिथून त्याचे दोन भाग होतात. सेंट्रल ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच कॅन वी गेट टू इक्वल हाल्स, म्हणून याला काय म्हणतात, रॅडियल सिमेट्री. आता रॅडियल सिमेट्री म्हणजे काय, अर्य ज्याला कशाला म्हणतो, असा एखादा जर गोल भाग असेल तर त्याचे असे कितीकही भाग होतात बघा, समान भाग होतात. त्याला काय म्हणतो आपण, रॅडियल सिमेट्री. तर नंतर तिसरा जो प्रकार आहे या सिमेट्रीचा तो आहे बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्री जो आहे तर हा एक तिसरा प्रकार आहे या सिमेट्रीचा. तर बायलॅटरल म्हणजे द्विपार्श्व, दोन भागात काय होणे, फक्त त्याचे विभागणी होणे एकाच ॲक्सिसमधून. इन दिस टाईप ऑफ बॉडी देर इज ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाल्फ्स. एक्झाम्पल इन्सेक्ट, फिशेस, फ्रॉग, बर्ड्स, ह्युमन. तर यामध्ये फक्त एकच असा प्लेन भेटतो आपल्याला का ज्यामधून काय होते, त्याचे दोन भाग हे होत असतात. तर अशा पद्धतीने सिमेट्रीचे किती प्रकार बघितले, 3. ज्याच्यात सिमेट्री नाही असे असिमेट्रिकल, ज्याच्यात बऱ्याचशा सिमेट्री आपल्याला बघायला मिळतात त्याला रॅडियल सिमेट्री. एक्झाम्पल काय, स्टारफिश. आणि बायलॅटरलमध्ये ज्याचे फक्त दोनच भाग होतात एका प्लेनमधून तर त्याला काय म्हणतो आपण, बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतो. आता नंतरचं जो प्रकार आहे तर तो आहे जर्म लेयर्स. आता जर्म लेयर्स म्हणजे काय, आद्यस्तर किंवा जननस्तर. आता यामध्ये जर आपण जर बघितलं इथं आकृती दाखवली बघा, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. तर यामध्ये बघा आता किती आहे, डायप्लोब्लास्टिक किंवा ट्रायप्लोब्लास्टिक. आता इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, आता मल्टीसेल्युलर ॲनिमल जे जर्म लेयर्स आर फॉर्म ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आता बघा इनिशियल पिरियड म्हणजे कोणता, प्राथमिक अवस्था, सुरुवातीची अवस्था कुठली, देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आता एम्ब्रियो म्हणजे काय, भ्रूण. एखाद्या सजीवाची एकदम गर्भावस्था ज्याला म्हणतो ना आपण, गर्भामध्ये असतानाची अवस्था सगळ्यात सुरुवातीची, त्याला काय म्हणतो आपण
embryonic development. And from those germ layers only different tissues are formed. आणि त्यावेळेस काय होतात, फक्त काही थोडे काय तयार होतात, टिश्यूज त्यामध्ये तयार होत असतात. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेयर्स. आता काही प्राण्यांमध्ये फक्त किती, 2 जर्म लेयर्स आपल्याला बघायला मिळतात. त्याला काय म्हणतो आपण, एंडोडर्म्स अँड एक्टोडर्म्स आर फॉर्म. एक्झाम्पल, ऑल निडारियान्स. इन मोस्ट ऑफ ऑल दी रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म लेयर्स आर फॉर्म, दॅट इज मेसोडर्म बिसाइड एंडोडर्म्स अँड एक्टोडर्म्स. बघा, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर काहीमध्ये किती, 2 लेयर्स तयार होतात. कोणता, एंडोडर्म्स आणि एक्टोडर्म्स. त्याला काय म्हणायचे, डायप्लोब्लास्टिक म्हणायचे. आणि ज्यामध्ये 3 लेयर तयार होतात, एक एंडोडर्म, एक्टोडर्म्स आणि त्याच्याबरोबर ती मेसोडर्म्स, अशाला काय म्हणायचे, तर ट्रायप्लोब्लास्टिक त्याला आपण म्हणू शकतो. आता कोणकोणते सांगितले, उदाहरणार्थ सर्व निडारिया आणि सिलेंट्राटा. इथं दाखवले निडारियाच म्हटलं यामध्ये फक्त. तर बहुतांश सर्व प्राण्यामध्ये 3 आद्यस्तर म्हणजेच वरील दोन्ही सोबत मध्यस्तर म्हणजे मेसोडर्म पण त्यामध्ये असू शकतो. अशा पद्धतीने हा तिसरा घटक आपण बघितला. आता नंतरचा चौथा घटक बघायचा आहे, तो आहे बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटीमध्ये आता काही प्राण्यांच्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी असते बघा, आणि काहीमध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. इथं बऱ्याचशा आकृत्या दाखवल्या, यामध्ये आपल्याला काही बारीक मध्ये अशी काय असते, पोकळी असते. तर ते आपण बघू. तर तेच एंडोडर्म्स, एक्टोडर्म्स आणि मेसोडर्म्स त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता बॉडी कॅव्हिटीनुसार बॉडी कॅव्हिटी हा एक चौथा घटक आहे का, जो क्लासिफिकेशनसाठी काय केला जातो, कन्सिडर केला जातो न्यू सिस्टीममध्ये. आता कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी ऑर ए कॉलम. बघा, तर कशाला म्हटले कॉलम, तर कुठं असते, त्याच्या शरीरामध्ये काय असते, इंटरनल ऑर्गन्समध्ये पोकळी असते. यालाच काय म्हणतो आपण, बॉडी कॅव्हिटी ऑर ए कॉलम. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, आता ज्या मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहे यामध्ये ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म. बघा, सुरुवातीच्या अवस्थेमध्येच, भ्रूणावस्थेमध्येच काय तयार होते, बॉडी कॅव्हिटी फ्रॉम आयदर मेसोडर्म्स ऑर ए गट. तर मध्यस्तर किंवा गट म्हटलं इथं, मेसोडर्म्स ऑर ए गट. तर आपण जर बघितलं यामध्ये, तर देहगुहा किंवा आतड्यापासून म्हटलंय बघा, देहगुहा तिथं काय होते, ती तयार होते. सच अ टाइप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनिलिडा. आणि अशी जी कॅव्हिटी आहे, बॉडी कॅव्हिटी, कोणत्या प्राण्यांच्या शरीरात आपल्याला बघायला मिळते, तर ती ॲनिलिडा हा फायलम जो आहे यामध्ये आपल्याला ती बघायला मिळते. आफ्टर ॲनिलिडा सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज इकोलेमेट. बघा, असे जर प्राणी असतील ज्यामध्ये बॉडी कॅव्हिटी तयार होते, तर त्याला काय म्हणायचं, सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज इकोलेमेट ॲनिमल्स विथ ट्रू बॉडी कॅव्हिटी. म्हणजे खरोखर असणारी बॉडी कॅव्हिटी त्याला आपण म्हणू शकतो, इकोलेमेट. लक्षात ठेवा. बॉडी कॅव्हिटी इज ॲबसेंट इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायला पोरेफेरा. तर हा जो रंध्रीय आहे फायला, तर यामध्ये काय असते, ती बॉडी कॅव्हिटी ॲबसेंट असते. आता निडारिया अँड प्लॅटीहेल्मिन्थिस हे जे दोन आहे, सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ॲकोलोमेट. बघा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिन्थिस जे आहेत, तर यामध्ये कृमी संघातील प्राणी शरीरात देहगुहा नसते, हे एक लक्षात ठेवा. म्हणून त्यांना काय म्हणतात, अशा प्राण्यांना देहगुहाहीन म्हणजेच अकॉम्लेट म्हणतात. हे युकॉम्लेट आणि अकॉम्लेट लक्षात ठेवा. ट्रू बॉडी कॅव्हिटी असणे हा युकॉम्लेट, आणि हा एक दाखवला आहे, एक मिनिट, तर हा इथं दाखवला आहे ज्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. कोणामध्ये, निडारिया संघ आणि प्लॅटीहेल्मिन्थिस यामध्ये काय ट्रू बॉडी कॅव्हिटी नसते, म्हणजे ॲबसेंट असते. याला काय म्हणायचं, ॲकोम्लेट. इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायलम ॲस्केलहेल्मिन्थिस, बघा हा एक प्रकार, दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्म बाय द अबव मेन्शन टू वेज, हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज सिडोकोलेमेट. बघा, आता एक प्रकार सांगितला ॲस्केलहेल्मिन्थिस, दे हॅव बॉडी कॅव्हिटी, तिथं बॉडी कॅव्हिटी असते, परंतु इट इज नॉट फॉर्म बाय अबव मेन्शन, जशी वर दाखवली त्याप्रमाणे तिथं ती तयार होत नाही त्या दोन्ही मार्गाने. हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज सिडो ॲकोम्लेट. तर त्यांना काय म्हणतात, सिडो ॲकोम्लेट म्हणजे फसवी देहगुहा असणारे. म्हणजे सिडोकोम्लेट म्हणजे काय, फसवी देहगुहा आहे, परंतु आपल्याला ती दिसत नाही. थोडक्यात फसवी म्हणतो त्याला, शब्द लक्षात ठेवा.
असे 3 बघितले आपण, इकॉम्लेट, ॲकॉम्लेट आणि हा जो तिसरा जो घटक आहे तर तो सिडो सिडो ॲकॉम्लेट. अशा पद्धतीने हे आपण 4 बघितले. आता अजून एक घटक आपल्याला बघायचा आहे, तो आहे शेवटचा जो घटक या क्लासिफिकेशनमध्ये तो धरला जातो, तो आहे बॉडी सेगमेंटेशन. तर बघा आता किती हा एक चार्ट आपल्याला पाठ करून घ्यायचा आहे, कारण की तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की पूर्ण प्रकरणाची इथं आहे बघा. आपण जर बघितलं तर पुढं हा एक्सप्लेनेशन. तर बॉडी सेगमेंटेशन. आता सेगमेंटेशन म्हणजे माहिती आहे आपल्याला खंडीभवन, बॉडीचे काय दिसतात, खंडीभवन वगैरे दिसतात. आता सेगमेंटेशन जर उदाहरण जर बघितलं आपण, तुम्ही जर काही प्राणी जर बघितले असतील, उदाहरणार्थ कोणते गोम वगैरे असेल किंवा पैसा पावसाळ्यात निघतो बघा, त्याला आपण पैसा म्हणतो ना, तर त्या आळ्यासारखं, तर त्याचे बरोबर असे कप्पे कप्पे दिसतात बघा त्याच्या शरीराला, तर त्यालाच काय म्हणू आपण, बॉडी सेगमेंटेशन्स. आता यामध्ये body segmentation, if the body of animals is divided into small similar units then such a body is called as segmented body. बघा ते सांगितलंय का ज्या प्राण्यांचं शरीर हे कसं डिवायडेड केलंय छोट्या छोट्या सिमिलर युनिट सारख्या भागामध्ये, then such a body is called as segmented body and each small unit is called as segment. आणि प्रत्येक छोट्या भागाला काय म्हणतो आपण, सेगमेंट म्हणतो. आता एक्झाम्पल दिलंय, ॲनिमल्स लाईक अर्थवर्म. अर्थवर्म जो आहे गांडूळ ज्याला म्हणतो आपण, तो फायलम ॲनिलिडामध्ये येतात, म्हणजे सेगमेंटेड बॉडी त्यांची असते. आता हा पूर्ण चार्ट सुद्धा दाखवला आहे. किंगडम आहे किती, हा ॲनिमला किंगडम आहे, हा एकच फक्त. नंतर बॉडी ऑर्गनायझेशन, एक तर सेल्युलर ग्रेड आहे किंवा टिश्यू ग्रेड, ऑर्गन ग्रेड किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेड, बरोबर ना. आता 6 घटक आपण काय केलेत क्लासिफिकेशनमध्ये बघतोय. आता बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीचे किती प्रकार आहे तर 3, असिमेट्रिकल, रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. आता बॉडी कॅव्हिटीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं 3 घटक, एक ॲकॉम्लेट असतो, नंतर इक्युम्लेट आणि सिडो कोलम्लेट, आणि हे 4 सगळे त्याचे 10 प्रकार दाखवले इथं. पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिन्थेस, ॲस्केलहेल्मिन्थेस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा, तसे हे दाखवले. हेमिकॉर्डाटा, ठीक आहे, एक मिनिट, सॉरी, हा हेमिकॉर्डाटा आणि शेवटचा आहे कॉर्डाटा. अशा पद्धतीने हे सर्व घटक आपण बघितले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन हे बघणार आहे. तर काही जर तुमचे काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या लिहू शकता किंवा काही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.